सुरू करूया आपण. काल आपण रघुवंशमच्या दुसऱ्या सर्गातल्या 51व्या श्लोकापर्यंत पाहिलेलं होतं. आज आपण पुढे 52व्या श्लोकापासून सुरुवात करतोय. सर्वांजवळ PDF असतीलच. 52वा श्लोक पाहूया आपण. निशम्य देवानुचरस्य वाचम मनुष्य देव पुनरप्युवाच धेन्वा तदध्यासित कातराक्षा निरीक्षमाणः सुतरान् दयालुः. पुन्हा एकदा हा श्लोक वाचतो. निशम्य देवानुचरस्य वाचम मनुष्य देव पुनरप्युवाच धेन्वा तदध्यासित कातराक्षा निरीक्षमाणं सुतरान् दयालुः. असा हा 52वा श्लोक आहे. मनुष्य देवः देवानुचरस्य वाचम निशम्य तदध्यासित कातराक्षा धेन्वा निरीक्षमाणः अतस्तु सुतराम एव दयालुः पुनः अपि उवाच. असा याचा अन्वय आहे. म्हणजे जो 51वा श्लोक पाहिला होता आपण, त्या 51व्या श्लोकामध्ये की अशा प्रकारे सिंह बोलल्यानंतर जणू काही त्या पर्वताने किंवा त्या पर्वतावरल्या गुहेने सुद्धा राजाला तीच गोष्ट प्रेमाने पण मोठ्या आवाजात पुन्हा पुन्हा सांगितली, असं आपण पाहिलं. म्हणजेच त्या राजाला पुन्हा पुन्हा सिंह असेल, पर्वत असेल, गुहा असेल, ह्या सगळ्यांनीच आपल्या ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला, नाही का. पण आता त्याच्यानंतर पुढे काय झालं, काय म्हणतात ते, निशम्य देवानुचरस्य वाचम, नाही का, की देवानुचर म्हणजेच देवाचा अनुचर, देवाचा फॉलोअर, म्हणजे देवाचा सेवक, देवाचा आपण मागे पाहिलं ना, किंकर कुंभोदम्रो नामनी कुंभमित्रम. तो किंकर आहे मी, नाही का. कोणाचा किंकर आहे तर भगवान शंकराचा किंकर आहे. किंकर म्हणजे सेवक आहे, नोकर आहे, त्यांचा उपासक आहे, त्यांचा भक्त आहे. मग अशा त्या देवानुचरस्य, अशा त्या देवाच्या अनुचराचे, देवाच्या भक्ताचे, ईश्वराच्या किंकराचे वाचम, वाचम म्हणजेच भाषण, बोल, शब्द. वाचम भाषण, निशम्य ऐकून, त्याचं वक्तव्य ऐकून, त्या सिंहाचं वक्तव्य ऐकून, तदध्यासित कातराक्षा, तद अध्यासित कातर अक्षा, असं ते संपूर्ण त्याचा विग्रह होतो. ठीक आहे. आता त्याचा अर्थ काय आहे, तद अध्यासित म्हणजे, तद म्हणजे कोणाच्या, आता सिंहाच्या पाठीवर बसण्यामुळे, म्हणजे सिंह जो तिच्या पाठीवरती बसलेला होता त्याच्यामुळे, सिंहाच्या पाठीवर बसण्यामुळे जिची दृष्टी भीतीने कातर झाली आहे. ठीक आहे. तद अध्यासित, त्याच्या पाठीवरती बसण्यामुळे जिची दृष्टी कातर झालेली आहे, भीतीने कंपायमान झालेली आहे, कातरलेल्या डोळ्यांनी जी पाहते आहे, अशी भीतीने कातर झालेली जिची दृष्टी आहे. म्हणजे कोणाचं आता हे विशेषण आहे, हे विशेषण गायीसाठी वापरलेलं आहे. ठीक आहे. की त्या गायीच्या पाठीवरती सिंह बसलेला आहे आणि तो पाठीवरती बसलेला सिंह असल्यामुळे जणू काही भीतीने तिची दृष्टी सगळी कातरलेली झालेली आहे. जणू काही म्हणण्यापेक्षा झालेलीच आहे, जणू काही नाही, झालेलीच आहे. ठीक आहे. भीतीने कातर झालेली आहे अशा धेन्वा, अशा त्या गायीकडून, धेन्वा अशा त्या गायीकडून, निरीक्षमाण, नाही का. आता त्या गायीकडून, जी ती गाय आहे त्या गायीकडून, निरीक्षमाण पाहिला गेलेला. आता निरीक्षमाण म्हणजेच पाहणे किंवा जवळून पाहणे, नाही, किंवा एकटक पाहणे किंवा पाहतच राहणे, असं निरीक्षमाण. आपण निरीक्षण म्हणतो ना, तोच शब्द येतो, निरीक्षमाण. पाहिला गेलेला, जो पाहिला गेला आहे. आता कोणाला पाहिला असणार त्यावेळेस गायीनी, साहजिक आहे ना की राजालाच बघणार ती, कारण तू मला वाचव, ह्या दृष्टीनेच ती राजाकडे पाहणार ना. म्हणून निरीक्षमाण, पाहिला गेलेला, सुतराम दयालुः, सुतराम म्हणजेच अतिशय
आपण जो तरतम भाव म्हणतो ना, डिग्रीज ज्या आहेत, तर त्या तरतम भाव जो आहे त्यातला तर भाव आणि त्याच्यातला सुतराम नाही का, अतिशय, खूपच, दयाळू, दयालु म्हणजे दयाळू असा तो, मनुष्य देव असा तो राजा, पुनरप्पी वाच, मनुष्य देव म्हणजे मनुष्यांचा जो देव आहे. ठीक आहे, जवळ देवांचा देव जो आहे, देवांचा राजा जो आहे तो स्वर्गात आहे, इंद्र आहे. तसंच मनुष्यांचा देव असलेला हा जणू काही इंद्रच आहे ना मनुष्यांसाठी, म्हणून मनुष्य देव, मनुष्यांचा देव, मनुष्यांचा राजा पुन्हा बोलला. पुनरप्पी वाच, पुनः अपि उवाच, पुन्हा बोलला, राजा सुद्धा पुन्हा बोलला. ठीक आहे, पुन्हा अपि उवाच, राजा सुद्धा पुन्हा बोलला. काय म्हणतात ते, की सिंहाच्या आक्रमणामुळे घाबरलेल्या दृष्टीने ती गाई राजाला पाहत असता तो अतिशय दयाळू राजा त्या ईश्वर किंकर, ईश्वर सेवक सिंहाचे भाषण ऐकून त्याला पुन्हा बोलला, त्याला पुन्हा म्हणाला, तो पुन्हा वदला. ठीक आहे, असा हा या श्लोकाचा अर्थ. आता इथे बघा दोन त्यांनी विशेषण वापरले. एक आहे पहिलं देवानुचरस्य, ते आपण मागे पाहिलेलं आहे ना, की मी किंकर आहे नाही का. किंकर म्हणजे सेवक आहे. कोणाचा सेवक आहे, तर साक्षात भगवान शंकराचा सेवक आहे आणि त्यांनी इथं माझी नेमणूक केलेली आहे. मग अशा त्या ईश्वर किंकराचे, ईश्वराच्या सेवकाचे भाषण ऐकून, वाचम निशम्य भाषण ऐकून, तदध्यासित कातराक्षा, म्हणजेच आता किती सुंदर वर्णन केलेलं आहे की ज्यावेळेस सिंह त्या गायीच्या पाठीवरती येऊन बसला असेल त्यावेळेस त्या गायीची काय अवस्था झाली असेल नाही का. कातराक्षा, आता ही गोष्ट अशी सांगून नाही करणार, ते पाहावंच लागेल नाही का. आपण जेव्हा अॅनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी किंवा इतर जे काही चॅनल्स आहेत त्याच्यावरती जेव्हा असे शिकारीचे प्रसंग बघतो, की ज्यावेळेस एखादा सिंह किंवा एखादा वाघ त्या गायीच्या, बैलाच्या म्हणा, काय हरिण असेल, जे काय असेल त्याच्यामध्ये, त्याची शिकार करत असताना ज्यावेळेस त्याच्या पाठीवरती जाऊन बसतो आणि पाठीवरती जाऊन बसल्यानंतर तो जो प्राणी आहे खालचा, हरिण असेल, गाय असेल किंवा बैल असेल किंवा रानगवा असेल किंवा अजून काही कोणताही प्राणी असेल जंगलातला, तर तो प्राणी अजिबात काहीच करूच शकत नाही त्यावेळेस. कारण का, कारण सिंह हा पाठीवरती बसलेला आहे. ठीक आहे, दोन म्हणजे आपण तसं पाहिलं ना, हे आता मी बऱ्याचदा बघत असतो ते, की त्याच्यामध्ये काय असतं की हे जे प्राणी असतात, हिंस्र प्राणी, ते सगळ्यात आधी काय करतात, आपला जो गळा असतो ना त्या गळ्याला जबड्यात पकडतात त्यांच्या. का, कारण एकदा गळा फोडला, इथून रक्त एकदा बाहेर आलं की प्राण जायला सोपे जातात आणि लवकर ती शिकार आपल्या तावडीत सापडते, म्हणून तसं करतात हे प्राणी. पण एखाद्या वेळेस काय होतं की तिथपर्यंत त्यांना जाता येत नाही. का, समजा आता रानगावा असेल, रानम्हैस असेल किंवा हे जे सगळे प्राणी आहेत असे, ते लोक आपल्या शिंगांनी लगेच त्याच्याशी सामना करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती समोरून हल्ला करायला सिंह घाबरतो त्यावेळेस नाही का, की त्याला वाटतं इथून जर हल्ला केला मी तर ह्याची शिंग परत मला लागतील. आणि असे होतात, असे बरेचसे इन्सिडेंट तुम्ही युट्यूब वर वगैरे पाहाल तर त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. म्हणून मग हे लोक काय करतात, मागून जाऊन डायरेक्ट त्याच्या वरती झेप घेतात आणि मग पाठीवरती बसतात. आणि मग ज्यावेळेस तो पाठीवरती बसतो त्यावेळेस तो पाठीला इतका कडकडून पकडलेला असतो त्याने की तो जो प्राणी आहे तो खालचा प्राणी हलूच शकत नाही, त्यावेळेस काहीच करू शकत नाही, फक्त आणि फक्त मदतीची अपेक्षा करू शकतो तो आजूबाजूने, त्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही. मग अगदी तेच वर्णन इथं कालिदासाने केलेलं आहे की तदध्यासित कातराक्षा, ही सिंह तिच्या पाठीवरती बसलेला असल्यामुळे तिची दृष्टी कशी झालेली आहे, कातराक्षा, भीतीने अगदी कातरलेली अशी तिची नजर झालेली आहे.
नाही का, खूप घाबरलेली ती गाय त्यावेळेस. कारण आता माहिती आहे ना, साक्षात सिंह जर मानगुटीवरती बसलेला आहे, पाठीवरती बसलेला आहे, तर माझं जिवंत राहणं हे काही शक्य नाही. म्हणजे त्याला मी सुद्धा काहीच करू शकत नाही आता. मग आता एकच जण मला वाचू शकतोय, तो म्हणजे कोण आहे? राजा दिलीप आहे, नाही का, जो तिचा रक्षक आहे. त्या रक्षकाकडेच ती त्यावेळेस बघणार ना. आणि म्हणून अशा वेळेस ती त्या अशा भीतीने कातर झालेल्या नजरेने त्या राजा दिलीपाकडे पाहते. निरीक्षमाण, नाही का, निरीक्षमाण, ती त्या राजा दिलीपाकडे पाहते. आणि असा पाहिला गेलेला, त्या गायीकडून पाहिला गेलेला, ज्याची दृष्टी भीतीने कातर झालेली आहे, अशा त्या गायीकडून पाहिला गेलेला. निरीक्षमाण, त्यानंतर सुतराम दयाळू, अतिशय दयाळू असा तो राजा होता. नाही का, जितका तो राजा पराक्रमी होता, जितका तो शूरवीर होता, जितका तो सर्व शस्त्रास्त्र पारंगत होता, तितकाच तो दयाळू सुद्धा होता. दोन्हीही गुण त्याच्या जीवनामध्ये एकाच वेळेस होते, नाही का. म्हणून हा शब्द वापरला, सुतराम दयाळू, अतिशय दयाळू, खूप दयाळू. म्हणजे एखाद्याला साधी, आपण कसं साधी दया येत राहते आपल्याला, कधी पण रस्त्याने चाललो एखादा भिकारी पाहिला की दया येते, किंवा काही असे प्रसंग पाहिले, नाही का, रस्त्याने जाताना समजा एखादा लंगडत चाललेला कुत्रा असेल, त्याला पाहून पण आपल्याला दया येते. पण याला सुतराम दयाळू असं नाही म्हणता येणार, नाही का, की अतिशय दयाळू, अतिशय करुणामय. जसं नाही का आपण म्हणतो ना, नारायण करुणामय. आता हा जो नारायण ज्याप्रमाणे करुणामय आहे, नारायण ज्याप्रमाणे दयाळू आहे, अगदी त्याचप्रमाणे मग त्याची ही दया आहे, ही सगळ्यांसाठी दया असते, किंवा त्याची ही जी करुणा आहे ती सगळ्यांसाठी असते. अशा काही विशिष्ट लोकांसाठीच असते असं नाहीये. मग शत्रू जरी असला तरी त्या शत्रूवरती सुद्धा हे लोक दया करणार आहेत. त्याला खऱ्या अर्थानं दयाळू म्हटले. सुतराम दयाळू, दया काय त्याला म्हणतात, आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळी मतं आहेत. सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता, नाही का, तर मग कोणी म्हणतं अहिंसा परमो धर्म, नाही का, कोणी म्हणतं की अहिंसा हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. कोणी म्हणतंय न सत्यात परो धर्म, नाही का, की सत्यापेक्षा दुसरा कोणताही श्रेष्ठ धर्म नाहीये, सत्य हाच सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. तर कोणी म्हणतंय दया परमो धर्म, असं कोणी सांगतंय की दया हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. असे हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्याला आपण जर पाहिलं की जसं अहिंसा परमो धर्म किंवा दया परमो धर्म, ही जी सगळी तत्व आहेत ना, ही जैन धर्मामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतात. त्यांच्या धर्माचं मूळ पायामध्ये ही सगळी तत्व आहेत. मग तसा सुतराम दयाळू असा जो अतिशय दयाळू आहे. आता दयाळू असणं म्हणजे काय, दयाळू असणं, कनवाळू असणं हे जरा थोडंसं वेगळं आहे त्याच्यामध्ये. की दया हा भाव कधी आला पाहिजे, ज्यावेळेस मी समर्थ असेल त्यावेळेस दया हा भाव आला तरच तो शोभा देतो. जर मी असमर्थ असेल आणि त्यावेळेस मी दुसऱ्याची दया करतोय तर त्या दयेला काहीच अर्थ नाहीये, त्या दयेला कोणी भीक पण घालणार नाही, नाही का. समर्थ असेल आणि तो समर्थ ज्यावेळेस असमर्थाबद्दल दया दर्शवतोय, करुणा दर्शवतोय, तर त्याला काहीतरी अर्थ आहे ना. म्हणजे नारायण करुणामय हे जे आपण म्हणतो, का बरं म्हणतोय, कारण तो नारायण जो आहे तो नारायण सर्व शक्तिमान आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा समर्थ आहे, नाही का. जगातलं एक पानही त्याच्याशिवाय हलू शकत नाही असा इतका तो समर्थ आहे. आणि मग इतका समर्थ माणूस ज्यावेळेस करुणा दर्शवेल, ज्यावेळेस दया दर्शवेल, त्यावेळेस ती त्याच्या शरीराचं आभूषण बनेल, त्याचं मनाचं, त्याच्या हृदयाचं ते एक आभूषण बनेल. पण तेच जर आपल्यासारख्या एखाद्या सामान्याने, नाही का, तो स्वतःच असमर्थ आहे, स्वतःच असहाय्य आहे, स्वतःच एखाद्या किंकाराप्रमाणे आहे, आणि तो ज्यावेळेस दयेच्या गोष्टी करेल त्यावेळेस ती दया काही शोभा देणार नाही, नाही का. त्याच्यामुळं दयावान होण्यासाठी आधी मी तितका समर्थ असलं पाहिजे, तर मी दुसऱ्याची दया करू शकतोय. ठीक आहे. आणि तसाच हा जो राजा दिलीप होता, आपण मागे पाहिलेलं आहे सगळं त्याचं चरित्र, तर हा राजा दिलीप सुद्धा त्याच प्रकारे अगदी
सर्व शक्तिमान होता, शक्ती संपन्न होता, आणि म्हणून मग त्याला दया ही शोभून दिसायची. असा तो सुतरान दयाळू, असा तो दयाळू मनुष्य देव, मनुष्यांचा देव राजा, नाही का. राजा वै विष्णू अशी आपल्याकडे संकल्पना आहे. वैदिकांनी सांगितलेलं आहे की राजा वै विष्णू, राजा हे विष्णूचं स्वरूप आहे, म्हणजे राजा हा भगवंत आहे, अशी आपल्याकडे संकल्पना आहे. म्हणून त्याला मनुष्य देव हे विशेषण वापरले जाते की मनुष्यांसाठीचा देव. कारण आपण आकाशातले देव तर काय पाहिलेले नाहीयेत, पण आपल्यासाठी मात्र राजा हाच देव आहे. पण कसा राजा? हा असा सत्विचारांचा, सत्प्रवृत्तीचा, सद्वर्तनाचा, सद्वाणीचा, किंवा हे जे आहेत असा राजा. बरं, जे दुष्ट प्रवृत्तीचे राजे असतील त्यांना नाही म्हटलेलं. ठीक आहे. मनुष्य देव की असा राजा, पुनरप्युवाच असा राजा पुन्हा म्हणाला. ठीक आहे. की सिंहाच्या पाठीवरती बसण्यामुळे काय झालेलं आहे, घाबरलेल्या दृष्टीने ती गाय राजाला पाहत असता तो अतिशय दयाळू राजा त्या ईश्वर किंकराचे, सिंहाचे भाषण ऐकून त्याला पुन्हा म्हणाला. बघा, आता राजा इथून जे काय बोलणार आहे पुढं, ते म्हणजे एकदम त्याला आपण खरा धर्म म्हणूया, त्याला आपण खरं आपल्या ध्येयाप्रती टिकून राहणं म्हणूया, किंवा हे सगळं जे आहेत नाही का, की असं हे राजाचं बोलणं आहे इथून पुढचं. आता आपण पाहूया आता की, आणि राजा बरोबर ज्या सिंहाने आर्ग्युमेंट्स केलेले आहेत, सिंहाने जे तर्क दिलेले आहेत त्या तर्कांना उत्तर देण्याचं बरोबर काम करतो इथं. आणि नुसतंच उत्तर देत नाहीये, नुसतंच वाद घालत नाहीये, नाही का. तर त्याच्यातून काहीतरी बोध झाला पाहिजे. जसं ते शुक आणि रंभा यांच्यातला संवाद आहे प्रसिद्ध. शुक म्हणजेच महर्षी व्यास जे आहेत त्या महर्षी व्यासांचा पुत्र शुकाचार्य. ठीक आहे ना. म्हणजे त्या शुकांचं वर्णन म्हणजे रामदासांचं वर्णन करताना पहिल्या याच्यात असं म्हणतात, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठान परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकीं सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा तया रामदासा. म्हणजे रामदास स्वामी कसे आहेत, तर त्याच्यासाठी हे वर्णन केलेलं आहे की कशा कशा सारखे आहेत, की शुकासारखे पूर्ण वैराग्य यांचे, त्यांचं जे वैराग्य आहे या भौतिक जगापासून, ते वैराग्य कोणासारखे, अगदी शुकाचार्यांसारखे. म्हणजे असे ते शुकाचार्य होते, नाही का. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, की इतका वैराग्याच्या उंच टोकावरती जाऊन बसलेला हा शुक होता, हा व्यासांचा मुलगा होता, तो शुकाचार्य. तर तो शुक, आणि ज्यावेळेस त्याच्यासमोर रंभा येते, स्वर्गीय अप्सरा, आणि ती रंभा त्याच्यावरती भाळते, लट्टू होते, आणि त्यावेळेस मग त्यांच्यातला तो संवाद आहे की त्यावेळेस शुक हा सांसारिक जीवनातला जो आपला हे आहे वैराग्य आहे, भौतिक जगापासूनचं जे वैराग्य आहे ते सांगतोय. आणि त्याच वेळेस रंभा ही काय करते, त्या भौतिक जगाची का बरं आवश्यकता आहे, कसं आहे, हे सगळं शृंगाराची आवश्यकता का बरं आहे हे रंभा सांगते. खूप सुंदर संवाद आहे तो, पण कधीतरी ज्याला वेळ मिळेल तसा त्याने अभ्यासा. आता काय आपला तो आत्ता विषय नाहीये, पण शुकरंभा संवाद त्याच्यामध्ये सुरुवातीलाच ते शुकाचार्य म्हणतात, वादे वादे जायते तत्वबोध, नाही का. वादे वादे जायते तत्वबोध, की वाद ज्यावेळेस होईल त्यावेळेस वाद झाल्यानंतरच तत्वाचा बोध होईल, असं ते सांगतात. एखादं परम तत्वाचा बोध मला कधी होईल, जेव्हा वाद होईल त्यावेळेसच. वादे वादे जायते तत्वबोध, त्याच वेळेस त्या तत्वाचा बोध होईल. कधी, जेव्हा वाद होत राहतील. आता वाद हा शब्द जो आहे, वाद हा शब्द आपण जेव्हा घेतो तेव्हा नको वाद घालूस असं आपण म्हणतो. वाद हा शब्द आपण निगेटिव्ह अर्थाने घेतो, तर इथं निगेटिव्ह अर्थाने नाही म्हणत. वाद, वाद म्हणजेच एक प्रकारची चर्चा, त्याला वाद म्हणून, नाही का. आणि तो निगेटिव्ह अर्थ आहे त्याला आपण वितंडवाद, विवाद असं म्हणूया. आणि जो वाद चांगल्या कामासाठी केला जातो त्याला संवाद असं म्हटलं जातं, नाही का. संवाद, वाद, विवाद अशा ह्या 3 स्टेज आहेत. ते शुक म्हणतात तिथं, वादे वादे जायते तत्वबोध, की
जर हा वादविवाद झाला तरच काहीतरी तत्वाचा बोध होईल. मग तो एक तर त्या दोघांना तरी होईल किंवा त्या दोघांचा संवाद जो ऐकतोय त्या तिसऱ्याला तरी होईल. कोणाला तरी तत्वाचा बोध होणारच ना. आणि मग कदाचित तो तत्वाचा बोध आपल्याला व्हावा म्हणून सुद्धा इथं कालिदासाने हा संवाद सांगितलेला असेल, हा संवाद टाकलेला असेल. कारण राजा दिलीपाला काय बोधाची आवश्यकता होती, तो स्वतःच सगळा परमज्ञानी होताच. आणि सिंह हा तर साक्षात भगवान शंकराचा सेवक होता, त्याच्यावरती त्याची कृपादृष्टी होती. त्यामुळे त्या दोघांनाही याची आवश्यकता नव्हती. मग याची आवश्यकता कोणाला आहे? खरे आपल्यासारख्यांना आहे, नाही का? की त्यांचा हा जो वाद आहे, त्यांचा हा जो संवाद आहे, त्याच्यातून आपल्याला काहीतरी बोध झाला पाहिजे आणि आपलं जीवन त्या प्रकारे उन्नत झालं पाहिजे. ह्याच्यासाठी ह्याचा अभ्यास आहे. ह्याच्यासाठी कालिदासाने हे कदाचित आपल्या समोर मांडलेलं असणार आहे. ठीक आहे. तर असा वादे वादे जायते तत्वबोध, की हा जो तत्वबोध आहे हा करून घेण्यासाठी आपण ह्याचा अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. तर आता अशा प्रकारे तो राजा दिलीप जो आहे, तो राजा दिलीप आता सिंहाला उद्देशून बोललाय. काय बोललाय? खूप सुंदर आहे पुढचा श्लोक. क्षतात किल त्रायत इत्युदग्रह क्षत्रस्य शब्दो भुवनेषु रूढः राज्येन किं तद्विपरीत वृत्तेः प्राणैरुपक्रोशमलीमसैवा. रघुवंशमच्या दुसऱ्या सर्गातला 53वा श्लोक आहे हा. परत एकदा वाचतो. क्षतात किल त्रायत इत्युदग्रह क्षत्रस्य शब्दो भुवनेषु रूढः राज्येन किं तद्विपरीत वृत्तेः प्राणैरुपक्रोशमलीमसैर्वा. खूप सुंदर. म्हणजे खरा तर्क आता त्यांनी इथं द्यायला सुरुवात केलेली आहे. राजा दिलीप हा जो आहे, काय म्हणतोय राजा दिलीप? किल, किल म्हणजे खरोखर, नाही का? किल आपण खरोखर, आपण एखादं वाक्य म्हणता नाही, हो खरोखर, हे अगदी खरं आहे, खरोखर. किल, किल म्हणजे खरोखर. उदग्रह, उदग्रह, उदग्रह म्हणजे उन्नत किंवा अभिमानास्पद किंवा गौरवास्पद, म्हणजे ज्याच्यामुळे गौरव प्राप्त होईल, ज्याच्यामुळे अभिमान वाटेल, ज्याच्यामुळे उन्नत अवस्था प्राप्त होऊ शकेल, ज्याच्यामुळे उन्नत अवस्थेमध्ये आल्याचा भास होईल, असा उदग्रह. उद अग्रह, नाही का? म्हणजे वरच्या दिशेने, उद म्हणजे वरती, अग्रह वरच्या दिशेने जाणारा, म्हणजे गौरवाकडे नेणारा, अभिमानाकडे नेणारा, नाही का? गौरव अभिमान हे सगळे काय आहेत? वरच्या दिशेनेच नेणारे आहेत ना. हा, गौरवाने माझी मान उंच झाली असं म्हणतो ना, अभिमानाने माझी मान उंच झाली का असं म्हणतो, गौरवाने मान खाली गेली असं होत नाही कधी. गौरवाने मान उंचच झाली, याला गौरव म्हणतात. तसं उदग्रह, उन्नत अभिमानास्पद, असं वरच्या दिशेने ज्याची गती आहे असा उदग्रह. क्षत्रस्य, क्षत्रस्य म्हणजे ज्याला आपण क्षत्रिय म्हणूया, त्या क्षत्रिय वर्णाचा वाचक. वाचक म्हणजे हा जो क्षत्रिय शब्द आहे त्या क्षत्रिय शब्दाला आपल्यापर्यंत पोहोचवणारा वाचक, नाही का? असा जो शब्द आहे क्षत्रिय वर्णाचा वाचक, नाही का? कोणताही शब्द हा काय असतो? प्रत्येक शब्द, एखादा शब्द आपण म्हणलं की त्याच्या पुढे आपल्याला काहीतरी मूर्ती डोळ्यासमोर दिसते, काहीतरी चित्र डोळ्यासमोर येतं. आता नाही का, जसं मी कमळ म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर ते फुल येणार, कमळ हे फुल. लगेच मी झेंडू म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर ते झेंडूचं फुल येणार. तर मग आता झेंडू हा शब्द काय आहे? झेंडू हा शब्द त्या फुलाचं वाचक आहे. ठीक आहे. राम म्हटलं की तुमच्या हातामध्ये तो धनुष्य बाण धारण केलेला, सीतेसोबत असलेला वगैरे असा राम येणार. कृष्ण म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर मस्तपैकी मोरपिसाचा मुकुट घातलेला वगैरे असं येणार. म्हणजे हे जे सगळे शब्द आहेत, हे सगळे शब्द त्या त्या गोष्टींचे वाचक आहेत. ठीक आहे, त्याला वाचक म्हणतात. तर असा क्षत्रिय वर्णाचा वाचक, क्षत्रस्य, क्षत्रिय शब्दाचा, क्षत्रिय वर्णाचा वाचक शब्द, असा हा जो शब्द आहे, कोणता शब्द आहे? क्षत्रिय. ठीक आहे. क्षत्रस्य म्हणजे क्षत्र शब्दाचा वाचक, क्षत्र वर्णाचा वाचक. म्हणजे जे 4 वर्ण होते ना, कोणकोणते 4 वर्ण होते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग त्याच्यातला क्षत्र किंवा क्षत्रिय या वर्णाचा वाचक असलेला जो शब्द आहे
तो कोणता आहे? क्षतात्रायते इति. क्षतात्रायते अशा व्युत्पत्तीने. ठीक आहे, अशी त्याची एटिमॉलॉजी आहे, अशी त्याची व्युत्पत्ती आहे. व्युत्पत्ती म्हणजेच तो शब्द कसा तयार झाला त्याला व्युत्पत्ती म्हणतात. त्याचं मूळ काय आहे, कुठून त्या शब्दाचा उद्भव झालेला आहे, कसा तयार झालेला आहे, त्याला व्युत्पत्ती म्हणू आपण. तर अशा व्युत्पत्तीने म्हणजे क्षत्रिय या शब्दाची उत्पत्ती कशी झालेली आहे? क्षत्रिय या शब्दाची क्षतात्रायते इति क्षत्रिय असा शब्द काय आहे? भुवनेषु रूढ. भुवनेषु म्हणजे या संपूर्ण जगामध्ये, भुवनेषु या संपूर्ण जगामध्ये रूढ, रूढ झाला आहे, नाही का. आता आपण क्षत्रिय असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तेच येतं ना, क्षत्रवर्णाचा जो वाचक आहे असा शब्द. आणि तो कसा रूढ झाला आहे? क्षतात्रायते. पाहूया आपण त्याचा अर्थ काय तो. तर असा या जगामध्ये तो शब्द आता रूढ झालेला आहे. ठीक आहे. तद विपरीत वृत्ते हे, आणि त्याच्या विरुद्ध वर्तन करणाऱ्याला. ठीक आहे. तद विपरीत वृत्ते हे, त्याच्या विपरीत ज्याची वृत्ती आहे, त्याच्या विपरीत ज्याचं वर्तन आहे, त्याच्या विपरीत ज्याचा व्यापार आहे, त्याच्या विपरीत ज्याचा व्यवहार आहे, अशाला तद विपरीत वृत्ते हे, अशी ज्याची वृत्ती आहे, असं ज्याचं वर्तन आहे, त्याला राज्येन किम, नाही का, त्याला राज्य असून तरी काय करायचंय, किंवा त्याच्याकडे राज्य असलं तरी काय उपयोग आहे? राज्येन किम, करणाऱ्याला राज्य असून तरी काय फायदा? ठीक आहे. जो क्षत्रिय शब्दाच्या विरुद्ध ज्याची वृत्ती आहे अशाला राज्याचं पालन करून तरी काय उपयोग आहे, किंवा अशाकडे राज्य असून तरी काय उपयोग आहे? राज्याचा त्याला काही फायदा आहे का? काहीच फायदा नाही. म्हणजे त्यालाही नाही आणि त्या राज्याची जी प्रजा आहे त्यांनाही नाही. का? कारण तो क्षत्रिय धर्माच्या विरुद्ध वर्तन करतोय ना. तद विपरीत वृत्ते हे. आणि पुढे काय म्हणतात ते? वा. वा बघा, श्लोकाच्या शेवटचा अक्षर आहे वा, नाही का. मली मसई ही वा, मग त्यातला जो वा आहे तो इथे वा म्हणजेच किंवा, किंवा उपक्रोश मलिमसैही. उपक्रोश मलिमसैही. आता मलिमसैही म्हणजेच मलिन झालेले, आणि उपक्रोश, उपक्रोश म्हणजेच लोकांच्या निंदेने, लोकनिंदेने, नाही का. म्हणजेच उपक्रोश मलिमसैही म्हणजेच निंदा मलिनैही, म्हणजेच आता मलदूषित असं जे झालेले आहेत, उपक्रोश मलिमसैही, लोकांच्या निंदेने मलिन झालेले, असे प्राणैही किम, असे प्राण ठेवून तरी काय करायचे, नाही का. की जे प्राण लोकांच्या निंदेने मलिन झालेले आहेत अशा प्राणांचा तरी काय उपयोग आहे? असे प्राण राखून ठेवून तरी काय करायचंय त्याचं? आणि जो राजा किंवा जो क्षत्रिय शतात किल त्रायत या व्युत्पत्तीच्या विरुद्ध ज्याचं वर्तन आहे, नाही का, तर असं वर्तन करणाऱ्याला त्याच्याकडे राज्य असून तरी काय करायचंय, असा खूप मोठा तर्क आता इथं हा राजा दिलीप देतोय. ठीक आहे. खूप म्हणजे एकाच श्लोकामध्ये कालिदासाने एवढं मोठं तत्वज्ञान सांगितलेलं इथं, नाही का, की अशी आपली संस्कृती आहे, हे एकाच श्लोकामध्ये कालिदासाने इथं मांडलेलं आहे. काय, एकदा परत त्या श्लोकाचा संपूर्ण अर्थ एकदा सांगतो आधी, की अभिमानास्पद अशा क्षत्रिय वर्णाचा वाचक शब्द क्षतात्रायते अशा व्युत्पत्तीने जगामध्ये रूढ झालेला आहे. मग त्याच्या उलट जर कृती करावयाची असेल तर राज्याचा तरी उपयोग काय, आणि लोकनिंदेने मलिन झालेले जीवित तरी जगून फायदा काय, किंवा अशा प्राणांचा तरी फायदा काय, असा तर्क आता तो इथं राजा दिलीप सिंहाला देतोय. काय म्हणतोय तो, की अभिमानास्पद, नाही का, क्षत्रिय, क्षत्रिय हा वर्ण कसा आहे, एक अभिमानास्पद आहे, नाही का, हा शब्द एक अभिमानास्पद आहे. अशा क्षत्रिय वर्णाचा, आता अभिमानास्पद का बरं आहे, क्षत्रिय वर्णाला अभिमानास्पद का म्हटलेलं आहे? कारण जर समाजामध्ये क्षत्रिय हा जर स्थिर राहिला
तरच तो समाज स्थिर राहू शकतो, नाही का. क्षत्रिय जर डळमळीत झाला, क्षत्रिय जर स्वतःच्या कर्तव्यापासून दूर झाला, किंवा क्षत्रिय जर जे त्याला काम करायचं नाही असं काम जर करू लागला, तर त्या समाजाचं अधःपतन व्हायला सुरुवात झाली असं लगेच ओळखायला हवं, नाही का. परशुराम अवतार जो आहे, त्या परशुराम अवतारामध्ये काय झालेलं आहे, 21 वेळा परशुरामांनी संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केली. आता 21 वेळा केली म्हणण्यापेक्षा आता तो जो काय भाग असेल, की पृथ्वीवरचे 21 राजे त्यांनी मारले किंवा जे काय असेल, आता हे त्यांना का बरं करावं लागलं. परशुराम तर एक ब्राह्मण होता, नाही का. रुचिक जमदग्नी परशुराम हे सगळे ब्राह्मण होते, ब्राह्मण वंश परंपरा होती, नाही का. मग अशा ब्राह्मणाला 21 वेळा क्षत्रियांचा नाश करावा लागला, किंवा 21 क्षत्रियांचा नाश करावा लागला, कोणत्या अर्थाने आपण त्याला घेऊया. मग हे का बरं करावं लागलं, कारण ते जे क्षत्रिय होते ते उन्मत्त झालेले होते. क्षत्रियाचा जो धर्म आहे त्या धर्माचं पालन ते करत नव्हते. मग त्यांना त्यांचा धर्म पुन्हा समजावण्यासाठी ज्यावेळेस परशुराम गेलेला आहे, पण त्या परशुरामाला त्यांनी धुडकावून लावलेलं आहे, आणि म्हणून मग परशुरामाला हातीशस्त्र घ्यावं लागलेलं आहे, आणि त्यांनी त्यांचा सगळ्यांचा नाश केलेला आहे. का, कारण क्षत्रियाच्या धर्माचं पालन ते करत नव्हते. क्षतात किलत्रायत असा हा शब्द आहे, नाही का. क्षतात किलत्रायत. क्षत म्हणजेच काय, क्षत म्हणजे जखम आपण ज्याला म्हणूया, किंवा घाव, किंवा एखादं ज्याला आपण म्हणूया ना शरीरावरती आलेला वण, जे काय असेल, की युद्धामध्ये ज्यावेळेस मी जातोय त्यावेळेस आपण म्हणतो ना, त्याचं संपूर्ण शरीर क्षतविक्षत झालेलं होतं. क्षतविक्षत म्हणजेच काय, घावांनी भरलेलं. ठीक आहे. मग असं जे असं जे घावांनी भरलेलं शरीर आहे, त्या घावांनी भरलेल्या शरीराला क्षतविक्षत शरीर असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर त्याला क्षत्रिय, क्षतात किलत्रायत, अशा घावांपासून जो वाचवतो तो त्याला क्षत्रिय म्हणतात. क्षतात किलत्रायत. त्रा किंवा त्रयी असा शब्द आहे, त्याचा अर्थ होतो रक्षण करणं, संरक्षण करणं. ठीक आहे. मग जो क्षतापासून संरक्षण करतो तो क्षत्रिय, असा हा शब्द तयार झालेला आहे. ठीक आहे. आता मग क्षत म्हणजे काय, जखमांपासूनच संरक्षण करतो, म्हणजे ज्यावेळेस मला जखम होईल तेव्हा संरक्षणाला येतो का, असं नाहीये. तर संकटांपासून, समस्यांपासून, वेगवेगळ्या आपत्तींपासून, विपत्तींपासून जो संरक्षण करतो, मग त्या सगळ्याच प्रकारच्या असतील आपत्ती, नैसर्गिक असतील, सामाजिक असतील, नैतिक असतील, धार्मिक असतील, इतर कोणत्याही प्रकारच्या असतील, किंवा शारीरिक असतील, नाही का, कोणत्याही प्रकारच्या आपत्ती असतील, त्यांच्यापासून जो रक्षण करतो त्याला क्षत्रिय असं म्हणतात. मग कोणाचं रक्षण करतो, तर सर्वांचंच. त्याच्या आधिपत्याखाली जेवढे पण जण आहेत त्या सगळ्यांचं जो रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हणतात. आणि अशामुळे हा क्षत्रिय शब्द रूढ झालेला आहे. ठीक आहे. क्षतात किलत्रायत, की खरोखर क्षतापासून, क्षतात पंचमी आहे, की क्षतापासून जो रक्षण करतो, जो संरक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हणतात. ठीक आहे. मग तिथं धर्माचं रक्षण असो, समाजाचं रक्षण असो, व्यक्तीचं रक्षण असो, एखाद्या समुदायाचं रक्षण असो, प्राणीमात्रांचं रक्षण असो, किंवा निसर्गाचं रक्षण असो, कोणत्याही प्रकारचं, त्या प्रत्येकाला क्षती पोहोचू नये, हानी पोहोचू नये म्हणून जो कटिबद्ध असतो त्याला क्षत्रिय म्हणतात. आणि असा हा शब्द भुवनेषु रूढ, असा हा शब्द संपूर्ण जगामध्ये रूढ झालेला आहे. आता रूढ झालेला आहे म्हणजेच काय, की आता संस्कृतामध्ये यास्काचार्य नावाचे एक आचार्य होऊन गेलेले आपल्या वैदिक परंपरेमध्ये, की त्यांनी जे आपले वेदाची 6 अंग आहेत त्या 6 अंगांपैकी एक आहे निरुक्त. तर त्याच्यामध्ये त्यांनी
शब्दांचे असे वेगवेगळे प्रकार सांगितलेले नाही का. तर मग त्याच्यातले काही शब्द जे असतात ते केवल रूढ शब्द असतात. केवल रूढ म्हणजे फक्त आणि फक्त ते रूढ झालेले आहेत, त्यांच्या मागे असा काही खूप मोठा अर्थ वगैरे आहे असं नाहीये. झालेत, आता एखाद्याने त्याला म्हटलं म्हणून तो शब्द तसाच तयार झाला, त्याच्या मागे काही जास्त लॉजिक नाहीये, त्याला रूढ शब्द म्हणतात की जे परंपरेने चालत आलेले आहेत. दुसरा शब्द आहे तो म्हणजे यौगिक शब्द म्हणतात त्याला. यौगिक शब्द म्हणजे जे दोन शब्द एकत्र येऊन तो शब्द बनलेला आहे असं नाही का. योग योग म्हणतो ना आपण, युज, टू जॉईन. युज हा जो धातू आहे त्याचा अर्थ आहे टू जॉईन नाही का, म्हणजे जोडणे, त्याला योग म्हणतात. तर मग आता असे काही शब्द यौगिक असतात. यौगिक म्हणजे जोडलेले, एकमेकांशी जोडलेले असे दोन शब्द एकत्र येऊन शब्द तयार झालेले आहेत असं त्याला यौगिक म्हणतात. आणि मग तिसरा आहे तो योगारूढ आहे. योगरूढ असा एक तिसरा शब्द आहे. योगरूढ म्हणजेच काय की दोन शब्द हे अर्थपूर्ण आहेत, ते दोन्ही अर्थपूर्ण शब्द एकत्र झाले आणि त्यांच्यातून तिसराच अर्थ उत्पन्न झाला किंवा ते तिसऱ्याच अर्थाचे वाचक ठरले, तिसऱ्याच शब्दाचे वाचक ठरलेले असं त्याला योगरूढ म्हणतात. म्हणजे कसं, आता समजा या तिघांची आपण उदाहरणं जर पाहिली, पहिलं आहे केवल रूढ. केवल रूढ म्हणजे की फक्त तो परंपरागत चालत आलेला आहे, त्याला त्याच्या मागे लॉजिक नाहीये, त्याच्या मागे काही जास्त अर्थ नाहीये, त्याच्या मागे काहीच नाहीये, आणि तो अर्थ काढायचा प्रयत्न जरी आपण केला तरी तो विफल ठरतो नाही का. की असा शब्द का बरं बनला असेल, हा आपण त्याच्या मुळात जरी गेलो तरी तो आपला प्रयत्न विफल ठरेल किंवा त्याचे जे अर्थ लावण्याची आपली जी क्षमता आहे ती विफल ठरेल. असा जो आहे त्याला केवल रूढ असं म्हणतात. समजा आता नाक, ठीक आहे, आता नाक हा शब्द का बनलेला आहे किंवा कान हा शब्द का बनलेला आहे, त्याला आपण समजा त्याची फोड केली, का वेगळा काढला, न वेगळा काढला, तर काही त्यातून अर्थ मिळतोय का आपल्याला की का आणि न असं म्हणून हा कान तयार झालाय. असं काही लॉजिक त्याच्या मागे लावताच येत नाही आपल्याला की या शब्दाचं लॉजिक काय आहे, की हा शब्द कसा काय बनलेला आहे, याला हे नाव कसं काय दिलेलं आहे नाही का. तोंड, तोंड का म्हटलेलं आहे, आता तोंड शब्द वेगळा काढला, तोंड हे अक्षर आणि ड हे अक्षर वेगळं काढलं आणि त्यातून आपल्याला काही साध्य होतंय का, त्यातून काही अर्थ लागतोय का दोघांचा, काहीच लागत नाहीये ना. म्हणजे असे असतात बरेच शब्द असे असतात की ज्यांच्या मागे काही लॉजिक आहे असं नाहीये, ते एखाद्याने कोणाला तरी कोणीतरी त्याला ते नाव दिलेलं असतं आणि तेच नाव परंपरागत पुढं चाललेलं असतं. ठीक आहे, त्याला तसं का म्हणतात हे काहीच माहित नसतं, त्याच्या मागचं लॉजिक आपल्याला माहित नाही. दगड, आता दगडाला दगड का म्हणतात माहित नाही, द ग ड असं त्यातली फोड का केली आपण, समजा द ग शब्द वेगळा काढला, ड वेगळा काढला किंवा द शब्द द हे अक्षर वेगळं काढलं आणि गड हे अक्षर वेगळं काढलं, असं काही करून आपल्याला त्यातून काही लॉजिक लावताच येत नाही आणि त्या शब्दाच्या मूळ अर्थापर्यंत पोहोचताच येत नाही. त्यापेक्षा आपण काय म्हणतो, जाऊ दे ना, कशाला त्याच्या मुळात जा, याला दगडच म्हणा, खरं याला नाकच म्हणा, याला कानच म्हणा, असं आहे. तर असे जे फक्त परंपरेने शब्द पुढे चालत आलेले आहेत त्यांना केवल रूढ म्हणतात. की असे शब्द जगामध्ये फक्त आणि फक्त रूढ झालेले आहेत, त्यांच्या मागे काहीच लॉजिक नाही. ठीक आहे, दुसरा शब्द असतात ते म्हणजे यौगिक. यौगिक म्हणजेच कसं की ते शब्द दोन शब्दांच्या योगाने तयार झालेले. ठीक आहे, म्हणजे दोन शब्द एकत्र आले आणि हा शब्द बनलेला आहे आणि मग त्यांनी काहीतरी त्याला अर्थ दिलेला आहे, त्याला यौगिक म्हणू आपण. कसं, जसं आता समजा विद्यालय असं म्हणलं आपण, ठीक आहे, विद्यालय. आता विद्या हा शब्द वेगळा काढला आपण त्यातला आणि आलय हा शब्द वेगळा काढला आणि ह्या दोन्ही शब्दांना एकत्र करून विद्यालय असा शब्द तयार केला. मग त्याला काहीतरी लॉजिक आहे नाही का, तिथं काहीतरी आपल्याला त्या मुळाशी जाता येते अर्थाच्या. काय की ज्या आलयामध्ये, आता आलय म्हणजे काय, घर, निवास, शेल्टर आपण म्हणूया, की असं एखादं शेल्टर, असा एखादा निवास, असं एखादं छत, असं एखादं घर की जिथं विद्या प्राप्त होते, विद्या दिली जाते, विद्या घेतली जाते, त्याला विद्यालय म्हणू. ठीक आहे, विद्येचे आलय. ठीक आहे, म्हणजे ज्या आलयामध्ये
विद्या प्राप्त होते किंवा विद्येचं दान होते, विद्येची देवाणघेवाण होते, त्याला विद्यालय म्हणूया आपण, नाही का. म्हणजे इथं काय झालं, आलय या शब्दाला वेगळा अर्थ आहे, विद्या या शब्दाला सुद्धा वेगळा अर्थ आहे, आणि दोघे एकत्र आल्यानंतर जो विद्यालय शब्द बनलेला आहे त्याला पण एक स्वतःचा अर्थ आहे काहीतरी. तसं वरती आपण कान नाक पाहिलं ह्यांना तसं काही अर्थ नाहीच आहेत मुळात स्वतःचे, नाही का, असं आहे. त्याच्यामुळं एक झाला केवल रूढ, दुसरा झाला यौगिक, आणि आता तिसरा शब्द आहे हा योगरूढ. योगरूढ शब्द म्हणजे कसा, की जिथं दोन स्वतंत्र अर्थ असणारे शब्द एकत्र झाले आणि त्यांच्यापासून जो शब्द बनला त्यांनी त्यांचा अर्थ सांगितलाच नाही, पण त्यांच्या अर्थाव्यतिरिक्त तिसराच अर्थ व्यक्त केला. ठीक आहे. म्हणजे जसं आपण वरती पाहिलं, यौगिक शब्द जो आहे तो यौगिक शब्द काय करतोय, तर यौगिक शब्द दोघांच्याही अर्थांना स्वतःमध्ये सामावतोय आणि मग एक अर्थ सांगतोय, नाही का. म्हणजे जेव्हा विद्येचे आलय असं जेव्हा आपण म्हणतोय त्यावेळेस तिथं विद्येचा पण अर्थ आहे आणि आलयाचा पण अर्थ आहे, आणि म्हणून त्याला विद्यालय हा अर्थ प्राप्त झाला. पण तसा जो योगरूढ शब्द आहे त्या योगरूढ शब्दाला दोघांचेही अर्थ वेगळे राहत आहेत, म्हणजे दोघांच्याही अर्थांना तो घेतोय पण त्याच्यापासून तिसराच अर्थ प्रकट करतोय, त्या दोघांचा अर्थ प्रकटच करत नाही, त्याला योगरूढ म्हणतात. म्हणजे कसं, समजा आता उदाहरणार्थ आपण पाहिलं की नीलकंठ असा शब्द पाहिला आपण, नीलकंठ. ठीक आहे. आता निळकंठ हे कोणाला म्हणतो आपण, ज्याचा कंठ निळा आहे असा तो निळकंठ. पण आता निळकंठ हा शब्द कोणालाही वापरतो का आपण, नाही, कोणालाच नाही वापरत. निळकंठ असं म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर एकच जण येतो, तो म्हणजे भगवान शंकर. निळकंठ म्हणल्यावरती मोर सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येत नाही, ज्याचा कंठ निळा आहे असा मोर, पण तो सुद्धा डोळ्यासमोर येत नाही. निळकंठ म्हणल्यावरती कोण येतं आपल्या डोळ्यासमोर, भगवान शंकर. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये निळ या शब्दाचा अर्थ आहे निळा रंग, कंठ या शब्दाचा अर्थ आहे गळा. आता निळा गळा असा काहीतरी शब्द व्हायला पाहिजे होता, असा काहीतरी त्याचा अर्थ व्हायला पाहिजे होता की जिथे निळा गळा आहे असा. पण या निळकंठ शब्दाचा अर्थ काय झाला, शंकर असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे त्या दोनही शब्दांचे अर्थ त्यांनी घेतले पण त्याच्यातून तिसराच अर्थ प्रकट केला, त्या दोनही शब्दांचे अर्थ प्रकट केलेच नाही, असा त्याला योगरूढ शब्द म्हणून. जसं आता लंबोदर, ठीक आहे, लंबोदर हा शब्द आहे की ज्याचं उदर लांब आहे, नाही का, लांब उदर असलेला, असा लंबोदर, मोठा पोट असलेला. आता लंबोदर हा शब्द म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर येतो गणपती. आता इतर कितीतरी समाजात लोक अशी फिरतायत की नाही की त्या गणपतीपेक्षा पण यांची पोट खूप मोठी आहेत, पण तरी आपल्या डोळ्यासमोर ते लोक येत नाहीत. लंबोदर शब्द म्हटला की गणपतीच आपल्या डोळ्यासमोर येतो. का? कारण हा योगारूढ शब्द आहे, योगरूढ शब्द आहे की त्या दोन्ही शब्दांना एकत्र करून, त्यांच्या अर्थांना एकत्र करून तिसराच अर्थ तो प्रकट करतोय किंवा तिसऱ्याच अर्थाचा वाचक आहे, असा हा योगरूढ शब्द आहे. ठीक आहे. किंवा पंकज, आता पंकज हा शब्द आहे, पंक, पंके जायती. आता पंक म्हणजे काय, चिखल, आणि जायती म्हणजे जन्माला येतो, जो चिखलामध्ये जन्माला येतो तो पंकज. आता चिखलामध्ये कोण कोण जन्माला येतं, शेवाळ पण जन्माला येते, कृमी कीटक पण जन्माला येत आहेत, नाही का, अजून काय इतर वृक्षवेली असतील त्या पण जन्माला येतात, सगळे जन्माला येतात. पण पंकज हा शब्द ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर काय येतं, फक्त आणि फक्त कमळ हेच डोळ्यासमोर होतं. का? पंकज हा शब्द फक्त आपण कमळाला उद्देशूनच म्हणतो. इतर जे शेवाळ पण येतात ना चिखलात, पण त्याला आपण पंकज नाही म्हणत. किंवा इतर काही किडे पण असतात जे फक्त अशा चिखलातच जन्माला येतात, खेकडे असतील, इतर जे काय असे बरेचसे कृमी कीटक असतील ना की जे सगळे लोक चिखलातच जन्माला येतात, चिखलातच मरतात, अख्खं जीवन त्यांचं त्या चिखलातच जातं, पण तरी त्यांना आपण पंकज नाही म्हणत, पंके जायती, चिखलामध्ये जो जन्माला येतो. पण हा शब्द कमळासाठीच रूढ झालेला. ठीक आहे. तर अशा शब्दांना योगरूढ शब्द असं म्हणतात.
ठीक आहे. हे 3 कॅटेगरी ह्याच्यासाठी सांगितल्या कारण जो इथं जो शेवटी शब्द आहे ना की क्षतात किल यत्र यत इत्युदग्र क्षत्रस्य शब्द भुवनेषु रूढ, की क्षत्र हा शब्द भुवनेषु रूढ जगामध्ये रूढ झालेला आहे. तर कशा प्रकारे रूढ झालेला आहे? तो शब्द काही केवल रूढ नाहीये की असंच कोणीतरी दिलं त्याला नाव क्षत्रिय म्हणा त्याला क्षत्रिय म्हणून तो रूढ झालेला आहे आणि परंपरागत चालत आलेला आहे असं नाहीये. जसं कान नाक हे शब्द आपण पाहिले की त्याच्या मागे जास्त लॉजिक नाहीये काही, नुसतेच परंपरेने ते शब्द चालत आलेले आहेत. त्याच्या मागे काही लॉजिक नाही की याला कान का म्हणतात, याला दगड का म्हणतात, काही लॉजिक नाहीये त्याच्या मागे. ठीक आहे. तर असा लॉजिक ज्याच्या मागे नाहीये असा हा शब्द नाहीये. क्षत्रिय हा शब्द जो आहे तो ज्याच्या मागे लॉजिक नाहीये असा शब्द नाहीये. तर कसा शब्द आहे हा? तर हा योगरूढ शब्द आहे. योगरूढ म्हणजेच जाणून बुजून तयार केलेला शब्द आहे आणि त्यातून वेगळा अर्थ त्यांना सांगायचा आहे. क्षत्रिय, आता क्षत्रिय हा जो शब्द आहे तर क्षत्रिय म्हटल्यावरती क्षतात त्रायते म्हणजे संकटांपासून वाचवतो, समस्येपासून वाचवतो. आता कोणाला वाचवतो? तर सगळ्यांनाच वाचवतो. प्रत्येकाला वाचवणं हे त्याचं कर्तव्यच आहे. पण हे प्रत्येकाला वाचवत असताना क्षतात त्रायते हा जो रूढ झालेला शब्द आहे तो योगरूढ आहे. कसा योगरूढ आहे? तर फक्त वाचवणं एवढाच त्याचा अर्थ आहे का क्षत्रियाचा? नाही. वाचवणे हा एक अर्थ झाला पण त्याचे अजून वेगवेगळे अर्थ आहेत. जसा प्रोटेक्ट हा अर्थ आहे तसाच ज्याला आपण म्हणूया की पोषण करणे हा सुद्धा त्याचाच अर्थ आहे. नुसतंच वाचवणं काय? वाचवणं हा त्याचा अर्थ नाहीये. तर वाचवण्यासोबत पोषण सुद्धा करणं, भरण पोषण सुद्धा करणं नाही का. आणि तिसरं आपण ज्याला म्हणूया की हेल्प मदत करणं हा सुद्धा त्याचा धर्म आहे. हा सुद्धा क्षत्रियाचा धर्म आहे. म्हणजे प्रोटेक्शन सोबत म्हणजे संरक्षणासोबतच पोषण हा सुद्धा त्याचाच धर्म आहे आणि मदत हा सुद्धा त्याचाच धर्म आहे. असे वेगवेगळे सगळे धर्म आहेत. त्या सगळ्या धर्मांना जेव्हा एकत्र करतो आपण त्यावेळेस क्षत्रिय धर्म तयार होतो. ठीक आहे. धर्म धर्म म्हणजेच कर्तव्य असं आपण नेहमी बघतोय. तर क्षत्रियाचा धर्म काय आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्यानंतर तो क्षत्रियाचा धर्म बनतोय. त्याला खऱ्या अर्थानं क्षत्रिय असं म्हटलेलं आहे. आणि हे जर काम क्षत्रियांनी केलं नाही तर मग म्हणून परशुरामांनी त्यांना मारलेलं आहे, म्हणून रामाने रावणाला मारलेलं आहे, म्हणून कृष्णाने कंसाला मारलेलं आहे किंवा म्हणून महाभारताच्या युद्धामध्ये एवढे सगळे क्षत्रिय मारलेले आहेत नाही का. त्यावेळेस कृष्णाला किती दुःख झाले असेल की भीष्म द्रोण वगैरे ह्यांच्यासारखे जे अफाट की असे वीर योद्धे परत होणार नाही आणि झालेलेही नाहीयेत. असे युद्ध भारतात पुन्हा झालेलेच नाहीयेत. जसं महाभारत संपलेलं आहे नाही का. इतर जरी सगळे पेशवे आले, शिवाजी महाराज आले, हे सगळे आले पण भीष्मांसारखा युद्ध परत होणं शक्य नाही. कर्णासारखा, शल्यासारखा, अर्जुनासारखा इतर जे काही सगळे त्या काळात जे कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती संपूर्ण भारत देशातले जे सगळे वीर योद्धे उभे होते, वीर क्षत्रिय उभे होते, त्यांच्यासारखे क्षत्रिय या जगाला पुन्हा प्राप्त होणार नाहीयेत. द्रोणाचार्य असतील, कृपाचार्य असतील, सगळे अश्वत्थामा असेल स्वतः नाही का, यांच्यासारखे वीर योद्धे पुन्हा होणं शक्य नाहीये. असे जे क्षत्रिय आहेत त्या क्षत्रियांना मारणं म्हणजे किती मोठं पाप आहे. पण हे पाप सुद्धा कृष्णाने केलेलं आहे का? कारण क्षतात किरत्रायत या उक्तीनुसार त्यांचं जीवन नाहीच आहे. ज्याला क्षत्रिय म्हणतात त्या क्षत्रियाने काय केलं पाहिजे? संस्कृतीचं पण रक्षण केलं पाहिजे. कशापासून? या क्षतीपासून नाही का. क्षतात या क्षतीपासून संस्कृतीचं रक्षण केलं पाहिजे, वेदांचं रक्षण केलं पाहिजे, परंपरांचं रक्षण केलं पाहिजे, धर्माचं रक्षण केलं पाहिजे नाही का. ज्या काही चालीरीती असतील त्यांचं रक्षण केलं पाहिजे, समाज असेल समाजाचं रक्षण केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं रक्षण करणं, त्यांचं पालन करणं, त्यांचं पोषण करणं, त्यांच्या मदतीसाठी कायम उभं राहणं हा खरा क्षत्रियाचा धर्म आहे. आणि तो धर्म जिथं जिथं पाळला गेलेला नाहीये तिथं तिथं त्या क्षत्रियांना मारावं लागलेलं आहे. मग चाणक्य असेल, चाणक्याने का बरं नंदवंशाला उपटलेलं आहे? सगळं मुळापासून उपटलेलं आहे डायरेक्ट.
प्रतिज्ञाच घेतली होती त्यांनी ना, की तोपर्यंत माझ्या शेंडीला मी गाठ बांधणारच नाही, जोपर्यंत नंदवंशाला मुळासकट उपटणार नाही, उपटून फेकणार नाही, ही त्यांनी गाठ बांधलेली होती चाणक्याने. का? कारण ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचा क्षत्रिय वंश जो आहे, अशा प्रकारचा जो क्षत्रिय आहे, तो ज्या ज्या वेळेस उन्मत्त झालेला आहे, स्वतःच्या कर्तव्यापासून दूर झालेला आहे, कर्तव्यच्युत झालेला आहे, त्यावेळेस समाजामध्ये असे लोक होऊन गेले की त्यांनी त्या क्षत्रियाला त्याची जागा दाखवून दिलेली आहे, तुला नेमकं काय करायला पाहिजे होतं. आणि ज्यावेळेस त्या नंदांचं साम्राज्य पाडलं आणि तिथं मौर्यांचं साम्राज्य उभं केलं, चंद्रगुप्ताला राजगादीवरती बसवलं, त्यावेळेस पहिल्यांदा चाणक्याने परत चंद्रगुप्ताला हेच सांगितलेलं आहे की जरी तू माझा शिष्य असला, जरी सगळ्या गोष्टी असला, आता एक चक्रवर्ती राजा तू होशील, पण तरी सुद्धा तू स्वतःच्या कर्तव्यापासून कधीही दूर जाऊ नकोस. नाहीतर जी गोष्ट मी नंदाच्या बाबतीत केली आहे ना, तीच गोष्ट मी तुझ्या पण बाबतीत करू शकतो. नाही का, एखाद्या सामान्य गुराख्याच्या पोराला उचलून जर मला राजगादीवरती बसवता येते, त्याला चंद्रगुप्त बनवता येते, तर त्याच राजाला त्या गादीवरून पुन्हा खाली ओढण्याची ताकद पण हा ब्राह्मण ठेवतोय. असं तेजस्वीने तिथं चंद्रगुप्त आपलं चाणक्य सांगतोय त्याला. नाही का, वेळोवेळी हे काम प्रत्येकाला करावं लागलेलं आहे. कृष्ण असेल, कृष्णाने का बरं एवढे राक्षस मारलेले आहेत? कालयवन असेल, कंस असेल, जरासंध असेल, किंवा हे कितीतरी असे लोक आहेत. राक्षस म्हणजे काय, ते दिसायला अकराळ विकराळ होते असं नाहीये, पण जे क्षत्रिय धर्माला विसरून गेले होते आणि क्षत्रिय धर्माला ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी वापरले होतं, असे सगळे हे लोक होते. क्षतात किलत्रायत हा त्या क्षत्रिय शब्दाचा अर्थ आहे. आणि असं वर्तन जर मी करत नसेल तर माझ्या क्षत्रिय धर्माला काय अर्थ आहे का, असं इथं हा राजा दिलीप म्हणतोय. खूप आहे क्षत्रिय या शब्दावरतीच बोलण्यासारखं खूप आहे की क्षत्रियांचा जन्म का झालेला आहे, कशी त्यांची पुढं त्यांचा विकास झालेला आहे, विकासक्रम काय आहे, त्यांची स्थिती काय झालेली होती, कशी कशी बदलत गेलेली आहे, त्यांचं कर्तव्य काय आहे, अकर्तव्य काय आहे, किंवा असे बरेचसे खूप मोठा विषय येतो क्षत्रिय हा विषय. तर आता इथं आपण काय त्याच्यावरती बोलायला बसलेलो नाही, क्षत्रियावरती की क्षत्रिय काय आहे. इथं एक जस्ट आता आलेलं आहे त्या ओघाने म्हणून या गोष्टी सांगितल्या की क्षत्रिय त्याला म्हणतात. नाही का, आज आपण उगाच म्हणतो आमका क्षत्रिय आहे जातीचा, आमका क्षत्रिय आहे जातीचा. ते जातीने कधीच क्षत्रिय होत नाही. जसं आपण हे पाहिलं ना, आर्य ही संकल्पना पाहिली की वृत्तेन आर्यो भवती, न दानेन न धनेन न चेज्या, हे जे सगळं आहे ह्या गोष्टींनी आर्य बनू शकत नाही कधीच. आर्य हा वृत्तीने बनला पाहिजे, मग तसा क्षत्रिय हा सुद्धा वृत्तीने बनला पाहिजे. ब्राह्मणाच्या घरी जन्माला येऊन सुद्धा परशुराम हा क्षत्रियच होता. ब्राह्मणाच्या घरात जन्माला येऊन विश्वामित्र सुद्धा एक क्षत्रियच होता. का? कारण क्षत्रियाचा जो धर्म होता त्या धर्माचं त्यांनी पालन केलेलं होतं तिथं, तो खरा क्षत्रिय. ठीक आहे. तर असा जो क्षतात किलत्रायत या व्युत्पत्तीने जो या जगामध्ये रूढ झालेला शब्द आहे, आणि हा शब्द कसा आहे, योगरूढ शब्द आहे. जे आपण 3 पाहिले, केवल रूढ, यौगिक आणि योगरूढ, त्यातला हा योगरूढ शब्द आहे. आणि असा योगरूढ शब्द जो जगामध्ये आलेला आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं क्षत्रियत्व प्राप्त झालेलं आहे, असा हा शब्द आहे. आणि तो शब्द जर मला चिकटलेला आहे, मला जर लागलेला आहे, क्षत्रिय असं मी जर स्वतःला म्हणून घेत असेल, आणि मग मी काय करतोय त्याच वेळेस, नेमकं तद विपरीत वृत्ते, हे नेमकं मी त्याच्या विपरीतच वर्तन करतोय. नाही का, माझं काम काय आहे, जो पण माझ्याकडे येईल, नाही का, रक्षणासाठी माझ्याकडे विनवणी करेल, त्याचं रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य आहे. म्हणून शिवीराजाची गोष्ट आपण पुन्हा लक्षात घेऊया की का बरं त्याने त्या कबुतराच्या ऐवजी स्वतःचं पायाचं मांस दिलेलं आहे त्या बहिरी ससाण्याला. त्याचं कारण हे, कारण त्याचं रक्षण करणं, शरण आलेल्याचं रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य मी प्रसंगी माझ्या प्राणांचा बळी देऊन सुद्धा पार पाडेल. जसं आपण त्या दिवशी पाहिलं होतं मागे की रामाने बिभीषणाला हे वचन दिलेलं होतं की प्रसंगी मला माझे प्राण घालवावे लागले तरी चालतील, पण मी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हे वचन दिले का, शरण आलेल्याचं रक्षण करणं हा खरा क्षत्रिय धर्म आहे.
आणि आता तर इथं गाय शरण आलेली आहे काय, वरच्या श्लोकामध्ये आपण पाहिलेलं आहे की ती गाय कशी बघते राजाकडे, कोणत्या डोळ्यांनी बघते राजाकडे, तर ती गाय कातराक्षा, नाही का, कातराक्षा, भीतीने कातर होऊन त्या नजरेने ती राजाकडे बघते की आता हा राजा माझं संरक्षण करेल, नाही का. म्हणजे त्या राजाला शरण आलेली ती पूर्णतः. आणि मग अशा त्या शरण आलेल्याचं जर रक्षण मी करू शकलो नाही आणि जर मी करणं सोडून दिलं, या गायीला इथं सोडून जर मी निघून गेलो, तर माझा हा जो क्षत्रिय धर्म आहे त्या क्षत्रिय धर्माचं काय होईल, तर विपरीत वृत्ते हे. मग त्याच्या विपरीत वृत्ती जर, त्याच्या विपरीत वागून जर मी एवढं मोठं राज्य जरी उभं केलं, संपूर्ण राज्याचं जरी रक्षण केलं, तरी पण मात्र ते माझ्या क्षत्रिय धर्माला चुकीचंच ठरेल. इथं माझा क्षत्रिय धर्म लाजेल, नाही का, शर्मिंदा होईल. आणि असं मला करायचं नाहीये. ठीक आहे. तद विपरीत वृत्ते हे राज्येन किम, त्याच्या विपरीत वर्तनाने मिळवलेलं राज्य काय कामाचं, त्या राज्याचा उपभोग तरी काय कामाचा, नाही का. आता हे कशासाठी दिलेलं उत्तर आहे, हे उत्तर जो सिंहाचा पहिला प्रश्न सिंहाने म्हटला होता ना की एकाच पत्रम जगत प्रभुत्वम नवम वयम कांतमिदम वपुश्च अल्पस्य हेतुर्बहुहात विच्छन विचार मूढ प्रतिभासी मे त्वम, की तू एवढ्या एका गायीसाठी एवढं मोठं राज्य धुडकावून लावतोयस, त्याला लाथ मारतोयस. एक क्षत्रिय असलेलं असं साम्राज्य आहे, एवढं तुझं शरीर आहे, एवढे तुझे प्राण आहेत, नाही का. हे सगळं तिथं सिंह म्हटलेलं आहे. तर त्याला हे उत्तर आहे की अरे जर मी या माझ्या धर्माचं पालन करूच शकलो नाही, तर त्या राज्याला घेऊन तरी मी काय करणार आहे, नाही का. त्या आर्ग्युमेंटला दिलेलं सिंहाच्या आर्ग्युमेंटला दिलेलं दिलीपाचं हे उत्तर आहे. ठीक आहे. की त्या क्षत्रिय धर्माच्या विपरीत जर मी कर्म करत असेल, विपरीत जर माझी वृत्ती असेल, आणि त्याच्याने जर हे मला एवढं मोठं राज्य मिळालं, जरी ते राज्य मी सांभाळलं जरी, तरी त्या राज्याचा काय उपयोग आहे, काही एक उपयोग नाही. म्हणजे हे त्या सिंहाच्या तर्काला हे दिलेलं उत्तर आहे. सिंहाच्या आर्ग्युमेंटला राजा दिलीपाने दिलेलं हे उत्तर आहे पुढचं त्या श्लोकाला. एकाच पत्रम जगत प्रभुत्वम नवम वयम कांतमिदम वपुश्च, असं हे जे सगळं तुझं आहे, तर ह्या सगळ्याचा तू त्याग करतोय कशासाठी, अल्पस्य हेत हो, एकदम क्षुल्लक कारणासाठी. एखाद्या गायीसाठी एवढ्या मोठ्या राज्याचा त्याग करतोयस का तू, एकछत्री साम्राज्य जिथं आहे त्याचा त्याग करतोयस का तू. पण त्यावेळेस इथं राजा दिलीप म्हणतोय मग अशा राज्याचा तरी उपयोग काय, की जिथं मी माझ्या धर्माचं पालन करूच शकत नाही, अधर्माने जे राज्य मी मिळवतोय, अशा राज्याचा उपयोगच काय. जसं त्या राज्याचं रक्षण करणं हे माझा धर्म आहे, मग तसं इथं या गायीचं रक्षण करणं हा माझा धर्म नाहीये का. आणि कोणताही धर्म हा लहान आणि मोठा नसतो, कधीच नसतो. धर्म हा धर्मच असतो. कर्तव्य हे कधीच लहान आणि मोठा नसतं. ठीक आहे. तर मग अशा राज्याचा काय उपयोग आहे. आणि पुढे तो काय म्हणतोय, किंवा उपक्रोश मलिमसैहि प्राणैहि किम, किंवा लोकनिंदेने मलिन झालेले असे प्राण ठेवून तरी काय उपयोग आहे, किंवा लोकनिंदेने ज्या प्राणांची आधीच छितू झालेली आहे असे प्राण घेऊन जीवन जगण्याचा तरी काय उपयोग आहे, नाही का. की जिथं सगळे लोकच माझी निंदा करतायत आणि अशा त्या निंदेमध्ये मी माझं जीवन घेऊन जगत राहणं, याचा काही एक उपयोग नाहीये ना. कारण का, इथं वरच्या श्लोकामध्ये तिथं त्यांनी सांगितलेलं होतं की असे जे तुझे प्राण आहेत, असं हे जे तुझं शरीर आहे, अशी ही जी तुझी काया आहे, नवम वय कांतमिदम वपुश्च, हे सगळं मात्र तू घालवतोयस, नाही का. आणि कशासाठी घालवतोयस, तर फक्त ह्या गायीसाठी. तर हे काही बरोबर वाटत नाही, हे काही योग्य वाटत नाही. आणि असं जर आहे, तुला जर एवढीच भूतानुकंपा आहे, तर ती भूतानुकंपा स्वतःच्या विषयी का बरं तू ठेवत नाहीयेस, तुझ्या प्राणांविषयी भूतानुकंपा ठेव ना. जे मागे सिंह त्याला म्हटलेलं आहे की भूतानुकंपा तवचेदी यम गौः, असं जे सगळं म्हटलेलं आहे की ह्या गायीप्रती तुझी जी भूतानुकंपा तू दर्शवतोयस ती स्वतःबद्दल दाखव ना, की स्वतःच्या प्राणांची पण रक्षा कर. पण तो म्हणतोय की त्या गायीचे प्राण देऊन जर मी स्वतःच्या प्राणांची रक्षा केली, तर अशा प्राणांचा उपयोग तरी काय. कारण हे प्राण तर नेहमी सदैव कशाने भरलेले असणार, कशाने त्याला चिकटलेले असणार, तर लोकनिंदेने, नाही का. लोक कायम त्याची निंदाच करत राहणार. आणि मग ज्याची लोक नेहमी निंदा करतायत, असं शरीर घेऊन, असे प्राण घेऊन, असं जीवन घेऊन जगून तरी काय फायदा आहे. त्याच्यापेक्षा तर मेलेलंच बरं ना.
की एक दिवस सिंहासारखं जगलेलं बरं, नाही की 100 दिवस एखाद्या बोकडासारखं एखाद्या बकरीसारखं जीवन जगणं. तर अशा प्राण नुसतेच घेऊन काय उपयोग आहे? त्यापेक्षा ते प्राण दिलेले बरे ना, नाही का? रामाने का बरं सीतेचा त्याग केलेला आहे? त्या लोकनिंदेमुळे, की ज्या लोकांसाठी मी इथं राजा बनलेलो आहे आणि ते लोकच जर माझी निंदा करत असतील तर त्या माझ्या राज्य कारभाराचा किंवा माझ्या राजा बनण्याचा काही उपयोगच नाहीये ना. आणि म्हणून त्याने त्या सीतेला त्यागलेलं आहे. मग तसंच इथं राजा दिलीप आहे, की राजा दिलीप जसं म्हणतोय की ह्या गायीला जर मी आता मारलं आणि माझे प्राण वाचून मी इथून निघून गेलो आणि मग राज्याचा उपभोग गेला, सगळ्या गोष्टींचा उपभोग घेतला, तर उद्या लोकांच्या निंदेसाठी पात्रच ठरणार ना मी. कायम लोक हे तर माझी निंदाच करत राहणार. आणि जसं आपण पहिल्या सर्गामध्ये पाहिलं की रघुवंश राजे कशासाठी होते? कीर्तीसाठी, नाही का? त्यांचं जीवन हे कीर्तीसाठी होतं. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, हे झालं पाहिजे, नाही का? अभिमन्यू एकच दिवस लढला पण त्याची कीर्ती आजपर्यंत अजरामर झालेली. पण तेच दुर्योधन 18 दिवस लढला तिथं, पण त्याचं कोणीही आदराने नाव घेत नाहीये. का? याचं कारण हे की मी माझ्या धर्माचं पालन करत जर जगलो तर त्या प्राणांना काहीतरी सुगंध आहे, तर त्या जीवनाला काहीतरी सुगंध आहे. आणि त्याच्या विपरीत जर मी वर्तन केलं, जर मी त्या राज्याचा उपभोग घेतला, जर मी त्या प्राणांना कुरवाळत बसलो, तर मात्र मी नेहमीच लोकनिंदेसाठी पात्र ठरणार आहे. असो, 9 वाजून गेले, पण असा खूप मोठा विचार आहे ह्याच्यामध्ये. थोडा सगळ्यांनी ह्याच्यावरती चिंतन करा की का बरं असं आहे, का बरं हा राजा दिलीप तिथं त्याच्या ध्येयाप्रती थांबलेला आहे, का बरं त्याला तो जे करतोय हे योग्य वाटतंय, त्याच्या मागची संकल्पना काय आहे, ह्याचा सगळ्यांनी जरा थोडासा विचार करा, त्याचा अभ्यास करा आणि तसं जीवन बनवण्याचा आपण सगळे प्रयत्न करू की आपल्या कर्तव्याप्रती, आपल्या धर्माप्रती कायम सजग राहणं, जागृत राहणं, नाही का? प्रयत्न करत राहू. आज होईल, उद्या होईल, परवा होईल, या जन्मात नाही पुढच्या जन्मात होईल, पण प्रयत्न करत राहूया आपण. ठीक आहे? असो, खूप आता 9 वाजून गेलेले आहेत, पण हा श्लोक खरं समजून घेण्यासारखा आहे. ठीक आहे? की का बरं तो राजा दिलीप असं सांगतोय, का बरं तो हा असा तर्क करतोय, ह्याच्यावरती सगळेजण जरा थोडासा परत एकदा विचार करा. मग उद्या आपण आज हा विचार इथंच थांबू या श्लोकाचा आणि उद्या आपण पुढच्या श्लोकापासून सुरुवात करूया. चालेल.